नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाची आंबोळी करून दाखवणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी इथे मी 2 वाटी नाचणीचे पीठ घेतलेलं आहे. त्यातच अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालत आहे. पाव वाटी रवा घालत आहे. रवा हा मध्यम आकाराचा आहे. 1 टीस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे छान खलबत्त्यात वाटलं जावं म्हणून थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालूया. अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे. पिठामध्ये दह्याच्या गुठळ्या राहू नयेत म्हणून मिक्सरमध्ये दही फेटून घेतलेलं आहे. फेटलेले दही पिठामध्ये घालूया. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि याचं छान बॅटर तयार करून घेऊयात. पीठ भिजवत असताना पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तसंच हे पीठ आपल्याला डोशाच्या बॅटरप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. पीठ आपलं डोशाच्या पिठाप्रमाणे भिजवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मीठ आपण हिरवी मिरची आणि लसूण पाकळी वाटताना घातलेलं असल्यामुळे मीठ बेताचंच घालायचं आहे. मीठ घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना पीठ मला थोडंसं दाट वाटत आहे म्हणून आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. हलवून घेऊया. आंबोळी करण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे, त्यामुळे लगेचच आंबोळी करायला घेऊया. गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम झाला की आंबोळी तव्यावर घालायच्या अगोदर फुलपात्राने व्यवस्थित पीठ खालून वरपर्यंत ढवळून घेऊया. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आंबोळी तव्यावर घालूया आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने तिथल्या तिथे पसरून घेऊया. आंबोळी तव्यावर छान पसरून झाल्यानंतर कडेने तेल सोडूया. आंबोळी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. आंबोळीच्या कडा सोडून घेऊया आणि आंबोळी पलटून घेऊया. आंबोळीला किती छान जाळी सुटलेली आहे. आता दुसरी बाजू पण आपण 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊया. आंबोळीची दुसरी बाजू पण छान भाजून झालेली आहे. आंबोळी आपली तयार झालेली आहे. याच पद्धतीने शिल्लक पिठाची आंबोळी तयार करून घ्यायची आहे. ही आंबोळी करताना पीठ भिजवायची अजिबात गरज नाहीये. त्यामुळे नाचणीचं पीठ घरात शिल्लक असेल तर अशी आंबोळी तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी, शाळेचा डबा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी करू शकता. गरम गरम नाचणीची आंबोळी तुम्ही तशीच खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. आजची ही नाचणीच्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.